हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना। फडणवीस भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची दिल्लीत भेट घेण्याची शक्यता। अजित पवार गट विधानसभेसाठी 288 जागांचा सर्व्हे करणार। 2019ला मिळालेल्या 54 जागांवरही दादा गटाचा दावा, तर जागांमध्ये मलिकांचाही समावेश असेल, प्रफुल्ल पटेलांची माहिती। माझ्यासोबतचे आमदार माघारी गेले तरी चालेल, आम्ही नव्या लोकांना संधी देऊ, माझ्याकडे अनेक नवे चेहरे, अजित पवारांचं वक्तव्य। नगरमधून लंके महायुतीतून लढण्यास इच्छुक होते, मात्र भाजपने नगर आणि माढ्याची जागा सोडली नाही। अनौपचारिक गप्पांमध्ये अजितदादांची नाराजी। पालकमंत्री विखे पाटील यांनी आमदार निलेश लंके यांना खूप त्रास दिला, म्हणूनच लंके महाविकास आघाडीसोबत गेले। अनौपचारिक गप्पांमध्ये अजित पवारांचा दावा। छगन भुजबळांनी अचानक घेतली शरद पवारांची भेट। ओबीसी मुद्द्यावर पवारांनी पुढाकार घ्यावा यासाठी भेटलेल्या भुजबळांचं स्पष्टीकरण। भुजबळ पवार भेटीची प्रफुल्ल पटेल वगळता अजित पवारांच्या पक्षात कुणालाही खबर नाही। भेटी अडून भुजबळांच्या नाराजीच्या चर्चा नाही बळ, अजितदादांचा बोलण्यास नकार। महायुतीत छगन भुजबळांची हेळसांड होते हे नाकारता येत नाही। शरद पवार भुजबळांच्या भेटीवर सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य। परतीचे प्रयत्न केले तर भुजबळांना परत घेणार नाही। एकीकडे बारामतीला टीका करायची, नंतर पवारांना भेटून मार्गदर्शन करा असं सांगायचं, भुजबळांची दुटप्पी भूमिका। अनिल देशमुखांची टीका। मुख्यमंत्री शिंदेंनी जरांगेंना काय आश्वासन दिलं माहीत नाही, काय चर्चा झाली माहीत नसल्यानं सर्वपक्षीय बैठकीला आलो नाही असं पवार बोलले, भुजबळांची प्रतिक्रिया। छगन भुजबळ बेईमान माणूस, त्यांनीच महाराष्ट्रात स्फोटक परिस्थिती निर्माण केली। शरद पवारांच्या भेटीवरून जरांगेंचा हल्ला बोल। उद्धव ठाकरेंसोबत विश्वासघात झालाय, विश्वासघात करणारे हिंदू होऊ शकत नाही। ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होत नाही तोपर्यंत दुःख जाणार नाही। ठाकरेंच्या भेटीनंतर शंकराचार्य स्वामींची प्रतिक्रिया। अखेर कोकण रेल्वे 27 तासांनंतर सुरू, मांडवी एक्सप्रेस रवाना। दिवाण खवटीमधील रेल्वे रुळावर दरड कोसळल्यानं वाहतूक सेवा कालपासून होती ठप्प। चिपळूणला रेड तर नांदेडला येलो अलर्ट। वादळी वारे वाहण्याची शक्यता, तर नगरसह बीड, सांगली, जालना, रत्नागिरी, संभाजीनगरमध्ये मुसळधार पाऊस सुरू। शेतकऱ्यांना पीक विमा भरण्यासाठी 31 जुलैपर्यंत मुदतवाढ। कृषी मंत्री धनंजय मुंडेंनी दिली माहिती। उर्वरित पात्र असलेल्या शेतकरी बांधवांनी पीक विमा भरून घेण्याचं आवाहन। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।